लाडकी बहिणींसाठी आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना आता सरकारने एक मोठे गिफ्ट देण्याचे ठाम निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता सरकारने आणखी एक मोठे गिफ्ट देण्याचे जाहीर केलेले आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक बघावा। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने तुमच्यासाठी अनेक मोठे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकार तर लाडक्या बहिणींना रोज नवनवीन आणि अनेक योजना देत आहे। त्यामधलीच एक योजना म्हणजे सरकारने आता नवीन मोठी योजना गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला उद्यापासून 17 जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघावा। त्यामध्ये तुमचाही जिल्हा असू शकतो। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट काळजीपूर्वक बघा। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। या योजनेतील पात्र महिलांना आता स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा परपंचाला म्हणजेच घरामध्ये हातभार लावण्यासाठी 1 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने व केंद्र सरकारने घेतलेला आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आता केवळ लाभार्थी न राहता स्वतःच्या पायावर उभा राहतील असे सरकारचा म्हणणे आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने सांगितलेले आहे की माझी लाडकी बहिणींना आता स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आम्ही बिनव्याजी 1 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज देऊ असे सरकारने सांगितलेले आहे। महिलांसाठी छोटा किंवा मोठा व्यवसाय करण्यासाठी आता महिलांना पैसे आणण्याची गरज नाही। त्यामुळे सरकारने नवीन योजना चालू केलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही सर्व लाडक्या बहिणींपर्यंत 1 लाख रुपयेपर्यंतचे बिनव्याजी कर्ज म्हणजे पैसे उपलब्ध करून देणे असे सरकारने सांगितले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता छोटा किंवा मोठा व्यवसाय करण्यासाठी आता सुवर्ण संधी आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकारने सर्वात मोठी व जबरदस्त योजना सुरू केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, त्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू शकतो व कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे। अनेक महिलांना स्वतःचा मोठा उद्योग किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यात असतो, परंतु भांडवल जवळ नसते, त्यांना ते शक्य होत नाही। अशा महिलांसाठी ही योजना सरकारने निर्णय घेऊन काढलेली आहे। तर बघा, कर्जाची मर्यादा कोणत्या महिलांना कर्ज मिळू शकते। पात्र महिलांना व्यवसायासाठी 1 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज मिळू शकते। परतफेडीची सोपी पद्धत सुद्धा आहे। या कर्जाच्या हप्त्याची परतफेड महिलांना दर महिना मिळणाऱ्या 1500 रुपयेपर्यंत पासून केली तरी सुद्धा चालते। बँकेतून हप्ता कपात म्हणजेच महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे जे 1500 रुपये दर महिना बँक खात्यात जमा होतात ते पैसे बँकेद्वारे कर्जाचा हप्ता म्हणून कापले जातील। यामुळे महिलांना खिशातून वेगळे पैसे भरावे लागणार नाहीत। तर बघा महिलांनो, सरकारने सांगितले की जे लाडक्या बहिणींना जे आम्ही 1500 रुपये देतो त्याचमधून या योजनेचा हप्ता कट करून घेतला जाईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठून वेगळे पैसे आणण्याची गरज नाही, कारण त्यातून त्यांचा हप्ता कट होणार आहे। तर बघा, या कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यामुळे महिलांनो व्यवस्थित शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका। नंबर 1, योजनेची लाभार्थी। बघा, महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत आणि पात्र लाभार्थी असणे आवश्यक आहे। म्हणजे बघा महिलांनो, तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता घेणे आवश्यक आहे। नंबर 2, आधार आणि KYC संबंधित महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण असणे बंधनकारक ठरलेले आहे। तर बघा महिलांनो, तुमच्या बँक खात्याशी
आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य सांगितलेले आहे। त्यामुळेच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। नियमित हप्ते म्हणजेच ज्या महिलांना योजनेचे नियमित हप्ते मिळत आहेत त्यांनाच या कर्ज सुविधेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतो त्याच लाडक्या बहिणींना या योजनांमध्ये पात्र ठरू शकतात। तर बघा लाडक्या बहिणींनो, महिलांसाठी रोजगारची नवी संधी। या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना पुढील प्रकारचे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी हक्काचे भांडवल मिळणार आहे। तर बघा महिलांनो, तुमच्यासाठी कोणकोणत्या कामासाठी या योजनेचे हप्ते मिळणार आहे बघा। तर महिलांना आता छोटा व्यवसाय करण्यासाठी सरकार पैसे देत आहे। त्यामध्ये कोणते व्यवसाय येणार आहेत बघा। घरामध्ये शिवणकामी म्हणजेच टेलरिंग यासाठी सुद्धा तुम्हाला या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो। ब्युटी पार्लर, तुम्ही स्वतः ब्युटी पार्लर बांधणार असेल तर त्यामध्ये सरकार तुम्हाला 1 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज प्राप्त करून देणार आहे। घरगुती पदार्थाचा व्यवसाय म्हणजेच उदाहरणार्थ तुमचे लोणचे, पापड, मसाल्याचे कोणतेही पदार्थ असू यासाठी सुद्धा सरकार तुम्हाला आता या योजनेमध्ये कर्ज देणार आहे। बचत गटाशी संबंधित लघु उद्योग म्हणजे तुमचा बचत गटाशी असलेला कोणत्याही संबंधित उद्योग असो त्यासाठी तुम्हाला आता सरकार कर्ज पात्र करून देणार आहे। तर बघा महिलांनो, तुमच्यासाठी सरकारने अत्यंत मोठा व दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। बँक स्तरावर या प्रक्रियेची तयारी सुरू असून लवकरच अधिकृत पोर्टलवर या कर्जासाठी अर्जाची प्रक्रिया जाहीर केली जाईल। ज्या महिलांची KYC पूर्ण आहे आणि बँक खाते आधाराशी लिंक आहे त्यांना अर्जामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता महिला केवळ लाभार्थी न राहता व्यावसायिक बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे। 1 लाख रुपयेपर्यंतचे हे कर्ज महिलांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवून आणू शकते। कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर 1500 रुपयांचा हप्ता पुन्हा महिलांच्या खात्यात नियमितपणे जमा होण्यास सुरुवात होईल। ही माहिती उपलब्ध बातम्या आणि अधिकृत माहितीनुसार तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर तुम्ही ही माहिती व अर्ज प्रक्रिया पूर्ण करा। जर ज्या लाडक्या बहिणी 1500 रुपये याचा हप्ता घेत असेल तर त्या महिलांना लवकरात लवकर या कर्जाची संधी भेटू शकते। तर बघा लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर सांगितलेले कामे पूर्ण करा व तुम्ही सुद्धा या बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्या। तर असेच नवनवीन अपडेट्स व माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।